नमस्कार. तर आज आपण सूर्यनमस्कार कसे करायचे हे पाहणार आहोत. सुरुवातीला सूर्यनमस्कार करण्याआधी आपल्याला योगा मॅटच्या अशा ठिकाणी उभा राहायचं आहे जिथं फक्त आपलं डोकं ठेवायला जागा शिल्लक राहील. सुरुवातीला आपल्याला 1 ला नमस्कार करायचा आहे. 2 ला जास्तीत जास्त मागे घेऊन जायचे, हात गळ्याला ताण, कमरेला ताण, पोटाला ताण. 3 ला सावकाश हात खाली आणायचे, पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा, डोकं खाली ठेवायचं. आता ज्यांना मात्र कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी हे करायचं नाही, त्यांनी फक्त हवेत अशा ठिकाणी हात ठेवायचे. 4 ला तुमचे दोन्ही हात पायाच्या बाजूला ठेवून तुमचा डावा पाय मागे घ्यायचा आहे आणि नजर समोर ठेवायची आहे. तुमचा मागचा गुडघा जमिनीला टेकला पाहिजे, तुमचे पायाची बोटं जमिनीला टेकली पाहिजेत, नजर समोर आणि हात जे आहे ते पायाच्या बाजूला ठेवायचे आहेत. हे 4 नंबर स्थिती आहे. मी पहिल्यांदा डावा पाय मागे घेतलेला आहे कारण की हा पहिला सूर्यनमस्कार आहे. 5 नंबरला उजवा पाय मागे घेऊन जायचं, नजर समोरच ठेवायची, बॉडी एकदम स्लोप. तुम्ही खाली बघितला तर तुमची कंबर वर जाणार, त्यामुळे नजर समोर ठेवायची, एकदम स्लोप बॉडी. हे 5 नंबरची स्थिती आहे. 6 नंबरला तुमचे गुडघे टेकायचे खाली आणि पूर्ण कपाळ टेकायचं, छाती टेकायची, फक्त पोट सीट वरती घ्यायचं. हे 6 नंबर. 7 नंबरला भुजंगासन, पूर्ण वर बघायचं, गळ्याला ताण, पोटाला ताण, कमरेला ताण. 8 नंबरला डोकं खाली घ्यायचं एकदम दोन्ही हाताच्या मध्ये आणि एक स्टेप दोन्ही पाय पुढे घ्यायचे जेणेकरून तुमची टाच खाली टेकेल. गुडघे एकदम स्ट्रेट ठेवायचे. 8 नंबर. 9 नंबरला डावा पाय पुढे घ्यायचा कारण की आपण डावा पाय पहिल्यांदा मागे घेतला होता. डावा पाय पुढे घ्यायचा दोन्ही हाताच्या मध्ये, मागचा गुडघा टेकायचा, नजर समोर ठेवायची. आता काही जणांचा डावा पाय जो आहे तो दोन्ही हाताच्या मध्ये येणार नाही, कदाचित तो थोडासा मागे इथं येईल, त्याला डाव्या हाताने तो पाय पकडून पुढे आणायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हे 9 नंबर झालं. 10 नंबरला परत उजवा पाय पुढे आणायचा, पायाची बोटं पकडायची, डोकं खाली ठेवायचं. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी मात्र हवेतच थांबायचं इथं. 11 नंबरला जास्तीत जास्त मागे हात घेऊन जायचे. 12 नंबरला नमस्कार करायचा, हात खाली. हा झाला पहिला सूर्यनमस्कार. आता दुसरा सूर्यनमस्कार बघा. 1 ला नमस्कार स्थिती, 2 ला जास्तीत जास्त मागे, 3 नंबरला पुन्हा पायाची बोटं पकडायची. 4 नंबरला आता उजवा पाय मागे घ्यायचा, दोन्ही हात पायाच्या बाजूला, उजवा पाय मागे, मागचा गुडघा टेकायचा, नजर समोर, पायाची बोटं मागची मॅटवरतीच ठेवायची. हे 4 नंबर. 5 नंबरला डावा पाय मागे, नजर समोरच ठेवायची, बॉडी एकदम स्लोप ठेवायची, फार खाली असं जायचं नाही किंवा फार असं वर करायचं नाही. ओके. 5 नंबरला स्लोप बॉडी, चतुरंग दंडासन म्हणायचं याला. 6 नंबरला पूर्ण खाली जाऊन झोपायचं, कपाळ टेकायचं, फक्त पोट सीट वरती घ्यायचं. 7 ला भुजंगासन, पूर्ण वर बघायचं, गळ्याला ताण. 8 ला डोकं खाली, एक स्टेप दोन्ही पाय पुढे आणायचे जेणेकरून तुमची टाच टेकेल. एकच स्टेप पाय पुढे आणायचे, फार आणायचे नाहीत. टाच टेकली की डोकं आतमध्ये, पूर्ण गुडघे स्ट्रेट ठेवायचे, वाकवायचे नाहीत. हे 8 नंबर. 9 नंबरला आता उजवा पाय पुढे घ्यायचा कारण की हा सेकंड सूर्यनमस्कार आहे. उजवा पाय पुढे दोन्ही हाताच्या मध्ये आणायचा प्रयत्न करायचा, मागचा गुडघा टेकायचा कंपल्सरी, नजर समोर. आता काही जणांचा उजवा पाय हा पुढे येणार नाही, कदाचित एवढा येईल पहिल्यांदा, त्यांनी हळूहळू पुढे घेऊन, हाताने पुढे घेऊन आणायचा प्रयत्न करायचा. ओके. 9 नंबर झालं. 10 नंबरला तुमचा डावा पाय पुढे घ्यायचा, परत पायाची बोटं पकडायचा प्रयत्न, डोकं खाली. 11 नंबरला मागे जायचं. 12 नंबरला नमस्कार, हात खाली घ्यायचा. हे अशा प्रकारे 2 सूर्यनमस्कार झालेले आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो की 1 नंबरला डावा पाय मागे घेऊन जायचा व पुन्हा डावा पाय पुढे आणायचा. दुसऱ्या सूर्यनमस्कारला उजवा पाय मागे घेऊन जायचं, उजवाच पाय पुढे घेऊन यायचा. बघा एकदा, पुन्हा एकदा. 1 मागे जायचं, 2 खाली, 3 डावा पाय मागे, 4 नजर समोर, 5 ला उजवा पाय मागे, पूर्ण खाली जायचं, पोट सीटवरती. 7 ला भुजंगासन. 8 ला डोकं खाली घ्यायचं, एक स्टेप पाय दोन्ही पुढे. 9 ला डावा पाय पुढे घ्यायचा, मागचा गुडघा टेकायचा. 10 ला उजवा पाय पुढे. 11 ला मागे जाऊ दे. 12 ला नमस्कार, हात खाली. सेकंड सूर्यनमस्कार. 1 मागे जाऊ दे, 2 खाली जायचं, 3 आता उजवा पाय मागे, नजर समोर. 5 ला डावा पाय मागे. 6 ला पूर्ण खाली जाऊन झोपायचं. 7 ला भुजंगासन. 8 ला डोकं खाली, एक स्टेप दोन्ही पाय पुढे घ्यायचे. 9 ला उजवा पाय पुढे, मागचा गुडघा टेकायचा. 10 ला डावा पाय पुढे, पायाची बोटं पकडायची. 11 ला मागे जाऊ दे. 12 ला नमस्कार स्थिती.
हे अशा पद्धतीने सूर्यनमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला तुम्हाला जेवढे जमतील तितके करायचा प्रयत्न करा. सुरुवातीला 4-6 इतकेच करा. डायरेक्टली 12 करायला जाऊ नका. ओके.